अगं ऐकलं का? काय झालं? आपला एक विजा झाला जर्मनीचा. अरे वा. स्टुडंटचा फोन आला. Thank you. ट्यू 9 मधल्या युनिव्हर्सिटी चालली आहे. ट्यू बर्लिन सारख्या अरे वा. टॉप रँक युनिव्हर्सिटी. Congratulations, ma'am. थँक्यू. काय कसं कॉंग्रॅच्युलेशन चालू आहे. तू पण घे. आमच्या Thank you. एका स्टुडंटचा विजा झाला. ती ट्यू 9 युनिव्हर्सिटीमध्ये चालली आहे विंटर इंटेकसाठी. अरे वा मस्त. खूपच ग्रेट न्यूज आहे हो ना हो ना. जर्मनीमध्ये कुठल्या युनिव्हर्सिटी? ट्यू बर्लिन. अरे बापरे, म्हणजे टीयू युनिव्हर्सिटी मधली एक आहे. ओके. मी तर असं ऐकलंय की जर्मन लँग्वेज ही रिक्वायर्ड आहे, म्हणजे घेतलीच पाहिजे, त्याच्याशिवाय नाहीये काही असं. नाही ना, असं काही नाही, म्हणजे अगदी कंपल्सरी नाहीये स्टुडंटला. कारण की बऱ्याचदा आपले स्टुडंट इंग्लिश डॉट प्रोग्रामलाच जातात Okay. आणि तिथे इंग्लिश डॉट प्रोग्राम मध्ये पूर्णपणे इंग्लिशच शिकवलं जाते. फक्त जे लोकल कम्युनिटीशी बोलताना त्यांना गरज पडते की जर्मन यायला पाहिजे. अगदीच कंपल्सरी नाहीये की आलीच पाहिजे. हा, आणि आता Okay. जे मी स्टुडंट सांगितले ना, तिचं तर A1 लेवल झालं होतं. A1 Okay. असून सुद्धा तिला ट्यू बर्लिन मधनं आलं आणि विजा पण अप्रूव्ह झाला. अरे सो वा. बेसिकली आपण स्टुडंटला पुढच्या जर्नीसाठी प्रिपेअर करतो की त्यांना ऍटलीस्ट बेसिक लँग्वेज तरी आली पाहिजे. जाताना ते A1 A2 अगदी A2 पर्यंत करून जाऊ शकता. पण अच्छा. युनिव्हर्सिटीला अशी कंपल्सरी रिक्वायरमेंट नाहीये. विजाच्या वेळेस पण असं स्पेसिफाय नाही केलंय, पण आपण सेफ साईड सगळ्यांना लावतो. सांगतो. सांगतो. ओके. मला अजून असा पण प्रश्न आहे की ठीक आहे, A1 A2 इथे स्टुडंट कम्प्लीट करतो, बरोबर. आता ती त्याच्या एज्युकेशन पर्पज साठी, काही लोकल कम्युनिकेशन साठी तेवढी ओके आहे. पण आता स्टुडंटला जर म्हणजे चांगला काही म्हणजे त्याला सर्टिफिकेशन म्हणा किंवा चांगला अजून ऍडव्हान्स लेवलमध्ये करायचं असेल तर तिकडे काही हो. इन्स्टिट्यूट वगैरे काही आहेत आहेत? ना. जर्मन जे एज्युकेशन सिस्टम आहे त्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी स्वतः स्टुडंटला काही कोर्सेस ऑफर करते जर्मन लँग्वेजमध्ये. काही युनिव्हर्सिटी फ्रीमध्ये देतात, काही Okay. एकदम मिनिमल चार्जेस मध्ये त्यांना ते करून घेतात. सो इट इज व्हेरी इझी टू लर्न द लँग्वेज देअर ऑल्सो. ओके. म्हणजे तिकडे पण स्टुडंट तिकडे व्यवस्थित जाऊन करू करू शकतो, शकतो. म्हणजे इकडूनच सगळं करून जायची त्याला गरज नाही. अशी हार्ड अँड फास्ट रूल नाहीये की तुम्हाला एकदम पाहिजेच पाहिजे. आपण स्टुडंटच्या बेनिफिटसाठी सांगतो, पुढे नंतर तो जॉब करतो हा, तेव्हा बरोबर त्याला आहे. ही गरज नसते. पण हा, म्हणजे तिथे लोकल म्हणजे काही ग्रॉसरी शॉप मध्ये जायचंय, आता लोकल कम्युनिकेशन साठी लागत असेल. जर्मनीमध्ये कसं ऑन कॅम्पस आणि ऑफ कॅम्पस दोन्ही हा, जॉब हा, करता हा, येतात. बरोबर. ऑन कॅम्पस मध्ये मॅनेज होऊन जातं, पण ऑफ कॅम्पस मध्ये जेव्हा स्टुडंटला एखादा चांगला जॉब मिळतो बरोबर. तेव्हा तिथे कम्युनिकेशन साठी त्याला जर्मन लँग्वेज येणं खूप गरजेचं आहे. अच्छा, म्हणजे फक्त कम्युनिकेशनच्याच पर्पज साठी आहे, म्हणजे बरोबर. तुम्हाला एज्युकेशनसाठी इंग्लिश टॉटचे क्लासेस पूर्ण वेगळे असतात Yes. आणि जर्मन टॉट क्लासेस पण वेगळे वेगळे असतात. असतात. अच्छा, ओके. बरं झालं आज मला तुमचा विजाची न्यूज ऐकून मला हे सगळं क्लॅरिफिकेशन होऊन गेलं. बऱ्याचदा ते कन्सेप्ट असते ना हो, मुलांमध्ये, नाही समजा विचारतात जर्मनी पण मुलं शिकायची. विचारतात पण की म्हणजे काही असे की काही backfoot होऊन जातात हा, त्या बरोबर education बरोबर. तसेच माझ्याकडे आहेत तर ते नाही जर्मन लँग्वेज करावी लागेल म्हणून ते अदर कंट्री पण बघतात.